सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है। मित्रो, आज अक्षय तृतीया, त्याचबरोबर बसवेश्वर यांची जयंती आणि याच दिवशी मंथ ऑफ मार्च ट्रिब्यूट टू शहीद भगत सिंग व्हर्च्युअल सायकल चॅलेंज राईड जी आयोजित केली होती रॉयल रायडर्स नाशिक आदरणीय डॉक्टर आबासाहेब आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा फॉलोअप घेणारे आदरणीय राजाभाऊ कोटमे सर यांच्या सर्व टीमच्या वतीनं घेण्यात आलेली मंथ ऑफ मार्च चॅलेंज राईड याचे मेडल आज अक्षय तृतीयेच्या दिवशी जो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्याच दिवशी नुकतेच आज प्राप्त झाले आणि आनंद द्विगुणित झाला। अर्थात अक्षय तृतीया, बसवेश्वर जयंती या संयुक्त विद्यमाने आज खूप आनंद झाला आणि अशाच प्रकारच्या राईड्स यानंतरही होत राहतील। परंतु आज हा जो क्षण आहे तो एक आगळा वेगळा असा क्षण आणि याच दिवशी जूनची भक्ती शक्ती जी चॅलेंज राईड आहे तीही डिक्लेअर करून आजच त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। असा सुंदर योगायोग आज अक्षय माने, सौ कल्पना हिम्मतराव मलमे सर आणि चिरंजीव वरदराज यांच्या या आजच्या क्षणी त्यांना मेडल प्राप्त झालेले आहेत की जे पलूस सायक्लिस्ट क्लबचे मेंबर आहेत आणि सांगली जिल्ह्याहून ही सायकल राईड जी रॉयल रायडर्स नाशिक यांच्या विद्यमानं डॉक्टर आबासाहेब जे या नाशिक राईडचं जे पूर्ण जे नियोजन आहे ते करतात आणि केवळ सायकलिंगच नाही तर सर्वांनी व्यायाम करावा आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यायामाच्या माध्यमातून सायकलिंगच्या माध्यमातून जे विविध प्रसंग आहेत, मग ते ट्रिब्यूट टू शहीद भगत सिंग असेल किंवा 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन असेल किंवा एक भारत श्रेष्ठ भारत ही व्हर्च्युअल राईड असेल किंवा सावन का महिना ही राईड असेल, अशा अनेक राईड आजपर्यंत घेतल्या गेल्या, त्याच्या अगोदरही घेतल्या असतील। पण सांगली जिल्ह्यातून सुरुवातीला एकच मेंबर मी होतो आणि या सगळ्या राईडची सुरुवात केली। आज 1च्या मेंबरवरून आज 4 मेंबर झालेले आहेत आणि नक्कीच पुढच्या राईडला 4चे 10 होतील अशी अपेक्षा आहे। केवळ या डॉक्टर आबासाहेब यांच्या या डिवोशनसाठी आणि त्यांनी जे काही प्रयत्न करतात केवळ त्या ठिकाणी ते राईड अरेंज करत नाही तर त्याचा फॉलोअप इतका छान घेतात। प्रत्येकाला मेडल्स मिळाले का, प्रत्येकाला जे काही पार्टिसिपेंट केलेलं आहे त्यांचे सर्टिफिकेट्स मिळाले का, प्रत्येकाचं व्यवस्थित येऊन पोहोचलं का, असं कितीतरी फॉलोअप घेतात की ज्यामुळे असं वाटतं की ही राईड आपल्या घरची राईड आहे आणि किती काळजी ते घेत आहेत आणि यामुळे वाटतं की अशा राईड वारंवार होत राहाव्यात, प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा,
आपलं आरोग्य चांगलं त्या निमित्तानं राहील. आणि म्हणूनच या ज्या राईड आहेत त्या सर्वांना आवडतात. आणि एखाद्या दिवस जरी चुकला तर असं वाटतं की अरे आपण आज काहीतरी चुकलेलो आहोत आणि त्यामुळं त्या सारख्या राईड आठवतात आणि त्यामध्ये सारखं आपल्याला भाग घ्यावा असं वाटतं आणि केव्हा एकदा राईड पूर्ण होईल असं वाटतं. मला वाटतं अक्षय यावेळेला पहिल्यांदाच सहभागी झालेला होता. तो उद्योगामध्ये असतोय, त्याचा एक उद्योग आहे, पण तो आठवणीनं सकाळी चुकलं तर संध्याकाळी चुकलं तर सकाळी अगदी गावी गेला तरी फोन करून विचारायचा मग आज माझी राईड राहते का काय कुणास ठाऊक, पण मला करायचे असं. म्हणजे प्रत्येकाला असं ती राईड करावीशी वाटायची. आणि अशा प्रकारचे चॅलेंज वारंवार त्या ठिकाणी होत आहेत. खूप छान वाटतं. आबासाहेब तुमच्या या डिव्होशनला हॅट्स ऑफ. रॉयल रायडर्स नाशिक आणि डॉक्टर आबासाहेब, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेणारे राजाभाऊ कोटमे सर, त्या सर्वांचं आणि टीमचं खूप खूप अभिनंदन. असंच राईड्स घेत राहा, आम्ही सहभाग घेऊ आणि चांगल्या चांगल्या राईड्सना त्याचबरोबर चॅलेंजना आम्ही सामोरं जाऊ आणि सर्वांचं या निमित्तानं आरोग्य चांगलं राहील अशी अपेक्षा. सर्वांना अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खूप खूप निरोगी आरोग्यदायी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. पलूस सायकलिस्ट क्लब आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या सायकलिस्टच्या वतीनं सर्वांच्या वतीनं सर्वांना खूप खूप निरोगी आरोग्यदायी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मंथ ऑफ मार्च 3 मार्च ते 30 मार्च या दरम्यान रॉयल रायडर्स नाशिक यांच्या वतीने घेतलेली जी राईड होती व्हर्च्युअल राईड, ती यामध्ये ट्रिब्यूट टू शहीद भगतसिंग अर्थातच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हुतात्मा क्रांतिकारक यांच्या नावे ही राईड आयोजित केलेली होती. त्यांनाही क्रांतिकारी विनम्र अभिवादन, त्यांच्या कार्याला सलाम. आणि आज जे मेडल आलेले आहेत ते या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित होत आहेत. पहिल्यांदा अक्षय माणिक, जोरदार टाळ्या अक्षयसाठी. अभिनंदन. चिरंजीव वरदराज. आणि विशेष म्हणजे यावेळेला या मेडल सोबत गुढी सुद्धा आलेले आहेत, ज्याच्यावरती कोटेशन आहे, ईच रायडर इज लीडर, ईच लीडर इज रायडर. ती छान कोटेशन आहे पहा. आणि त्यामुळं हे जे राईड्स आहेत त्या अगदी आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक असल्यासारखं या ठिकाणी वाटतं. चिरंजीव वरदराज मुलमे, खूप खूप अभिनंदन. त्यानंतर सौभाग्यवती कल्पना हिमतराव मलमे, की ज्या एक महिलांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेताना दिसत आहेत आणि खूप कष्ट त्यांनी घ्यावं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं अशी अपेक्षा या निमित्तानं अनेकदा करेल. खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर माझंही मेडल या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. खूप छान अतिशय सुंदर असे मेडल आहे. भगतसिंग यांची या ठिकाणी जी प्रतिमा आहे अतिशय रेखीव अशी प्रतिमा आहे. मशाल या ठिकाणी आहेत. रॉयल रायडर्स यांचा लोगो या ठिकाणी आहे. अतिशय वेगळी असणारी ही कलाकृती मेडलवरती डॉक्टर आबासाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेली आहे. खूप छान मेडल आहे आणि एक प्रेरणादायी मेडल. यामुळं पुढच्या राईड्स करायला खरं तर खूप आणखीन प्रेरणा मिळते आणि आज 4च्या ठिकाणी 10 रायडर्स तयार होतील अशी अपेक्षा आहे. थँक्यू. आता सगळेजण आम्ही या ठिकाणी मेडल प्राप्त झाल्यानंतर थँक्यू. या निमित्तानं वाचन संस्कृती वाढवूया, नवनवीन सुसंस्कार रुजवूया,
शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसच्या माध्यमातून एक आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेश. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया. झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण या सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल सफरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन हा संदेश संस्कारक्षम पिढीपासून ते अगदी सर्व वृद्धांपर्यंत हा मेसेज दिला जातो. आणि त्या निमित्तानं या सायकलिंग आणि विविध उपक्रमामध्ये अनेक मंडळी सहभागी होत आहेत. आणि हाच सामाजिक संदेश घेऊन पलूस सायकलिस्ट क्लब, शिवाई प्रबोधन वाचनालय यांच्या माध्यमातून असा सामाजिक संदेश देऊन सर्वांना प्रबोधित करण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामध्येही सर्वजण सहभागी व्हावेत अशी अपेक्षा. सर्वांना पुनश्च एक वेळ हार्दिक शुभेच्छा. रॉयल रायडर्स नाशिक, डॉक्टर आबासाहेब आणि सर्व टीमना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.